कथा माता लईराईची. घाट माथ्यावर वातावरण निवांत भासत होते. आभाळात पांढऱ्या ढगांनी गर्दी केली होती. दूरवर दिसणारे डोंगर धुक्याच्या वलयातून झाडांच्या टोकावरून डोकावत होते. हजारो पक्ष्यांच्या चिवचिवाटाने सकाळचे शांत निळसर आभाळ जागे झाले होते. घाट माथ्यावरून खाली उतरणाऱ्या त्या उंच गवताळ नागमोडी पायवाटेवरून डोंगर दऱ्यांच्या मधोमध वाऱ्याशी खेळत उंच उंच सागाच्या झाडातून मार्ग काढत एक विशाल हत्ती चालत होता. त्या हत्तीच्या पाठीवर 7 बहिणी आणि एक भाऊ अशी 8 तेजस्वी भावंडे बसली होती. केळबाई, लईराई, मोरजाई, मीराबाई, शीतळा, आजादीपा, महामाया आणि सर्वात लहान खेतोबा यांचे त्या हत्तीवर बसून नव्या प्रदेशात आगमन झाले होते. डोंगर उतरताना दिसणाऱ्या हिरवाईने त्यांचे डोळे भारावून गेले होते. निसर्गाच्या हिरव्या शालूने सजलेल्या वाटामधून वनराईतून गार वाऱ्याच्या झुळका त्यांच्या स्वागतासाठी वाहत होत्या. झाडावरून मोर उडत होते. ओढ्याच्या काठावर फुललेली फुलं त्यांच्या दर्शनानं उमलल्यासारखी वाटत होती. हा निसर्गरम्य प्रदेश पाहताच लईराईने डोळे मिटत दीर्घ श्वास घेतला. हा गंध, ओल्या जमिनीचा, फुलांचा, धुंद वाऱ्याचा, ही भूमी जणू आपल्याला ओळखत आहे. लईराईने निसर्ग सौंदर्य न्याहाळत म्हटले. त्या पांढऱ्या ढगापलीकडे बघताई, ती हिरवीगार दरी, मला तिथे जावेसे वाटते. एखादी नदी वाहत असेल तिथे नाजूकशी, तिथे स्थायिक व्हावे का आपण? मोरजाईने पण हसत दूर डोंगरावर नजर टाकत म्हटले. हिरवाईची गुंफाच वाटते. झाडावरून थेंब थेंब ओघळतात आणि त्या मोरांचा आवाज जणू ही भूमी आम्हाला ओवाळते आहे. केळबाई थोडी गंभीर पण प्रेमळ स्वरात म्हणाली. हे बघा बघा, ती समोर उडणारी फुलपाखरे. ताई, मी त्यांना पकडू का? छोट्या खेतोबाने आजूबाजूला भिरभिरणाऱ्या फुलपाखरांना बघत म्हटले. नाही रे खेतोबा, त्यांना उडू दे. ती या जंगलाचे आभूषणे आहेत. शीतळाने हसत म्हटले. खर तर या भूमीचे प्रत्येक झाड, प्रत्येक वेली आपल्याशी बोलत आहेत. आपण इथेच कुठेतरी निवास करायला जागा शोधली पाहिजे. आजादीपा चोहो बाजूना बघत म्हणाली. या हत्तीचे प्रत्येक पाऊल आपल्याला कुठे नेत आहे? जणू काही ही यात्रा नियतीनेच घडवली आहे. मीराबाई म्हणाली. वाट उतरताना अचानक हळुवार पाऊस पडू लागला. हा पाऊस, हे आकाश, ही हवा, ही माती सगळेच आपल्याला स्वीकारत आहे. मलाही तसेच वाटते. ही गोमंत भूमीच आता आपली भूमी आहे, केळबाईने ठामपणे सांगितले. घाट उतरून झाल्यानंतर त्यांनी ओढणा या भतग्रामातल्या एका शांत रम्य जागी विश्रांती घ्यायचे ठरवले. तिथे एका वेलीवर सुंदर मोगऱ्यांची फुले फुलली होती. लईराईने त्या वेलीवर हात फिरवला. हे किती सुंदर आहेत ही फुले. लईराईने डोळे मिटत त्या मोगऱ्यांचा सुगंध घेतला. माझे मन तर इथेच रमत आहे, मोरजाई म्हणाली. आपण इथे कायमच राहूया? खेतोबाने आशेने विचारले. यावर लईराई हलकेच हसली. आपण इथे फक्त काही प्रहरासाठी थांबलो आहोत खेतोबा, ती हळुवारपणे म्हणाली. आपल्याला अजून पुढे जावे लागणार आहे. खेतोबाने मोगऱ्याचे एक फूल वेचून तिच्या हातात ठेवले. हे घे ताई, हे फूल तुझ्यासाठीच उमलले आहे. लईराईने ते फूल उचलून हळूच केसात माळले. तिने त्या परिसरावर एक शांत नजर टाकली. 7ही भावंडे हिरवळीवर विसावली होती. तिथे केळबाईने
स्वयंपाकाची तयारी सुरू केली होती. खेतोबा, जवळपास जाऊन आग घेऊन ये. विस्तवावा आहे जेवण बनविण्यासाठी, केळबाईने प्रेमाने पण थेटपणे सांगितले. हो ताई. खेतोबा आनंदात उड्या मारत निघून गेला. खेतोबा विस्तव आणायला गेला, पण वाटेत एका माळावर त्याला लहान मुले खेळताना दिसली. त्या निरागस हास्याच्या चिवचिवाटाने भरलेल्या खेळाने त्याला मोहिनी घातली. तो खेळ पाहताना त्याला विस्तवाचा विसरच पडला. इकडे केळबाई स्वयंपाकाची तयारी करून बसली होती. सूर्य डोक्यावर आला तरी खेतोबाचा पत्ता नाही, म्हणून तिला काळजी वाटली. लैराई, तिने थोड्या चिंतेने हाक मारली. जरा बघशील का खेतोबा कुठं अडकला आहे? नवीन प्रदेश आहे, वाटबीट चुकला तर नसेल ना? लैराई त्याला शोधत निघाली. माळावर पोचल्यावर तिने दुरूनच पाहिले की खेतोबा मुलांचा खेळ पाहण्यात रंगला होता. क्षणभर ती त्याच्या आनंदाकडे पाहतच थांबली, पण लगेच तिच्या चेहऱ्यावर ताठ रेषा उमटली. स्वयंपाक रखडतोय, ताई वाट पाहते, आणि हा खेळ पाहण्यात बुडालाय. तिच्या डोळ्यात राग भरला. ती झपझप चालत पुढे गेली आणि खेतोबाच्या अगदी मागे उभे राहिली. खेतोबा, ती गरजली. खेतोबा चमकून वळला. विस्तव कुठे आहे? तिचा स्वर जळजळीत होता. खेतोबा ओशाळून गोंधळला. त्याच्या हातात काहीच नव्हते. मी खेळ सुरू झाला आणि तो काही बोलायच्या आतच लैराईने संतापून त्याच्या कमरेवर लाथ घालण्यासाठी पाऊल उचलले. पण खेतोबाने ती लाथ टाळण्यासाठी आपली कंबर झटकन वाकवली आणि जणू नियतीनेच त्याचे वळण तिथेच अडकवले. कंबर वाकलेलीच उरली. अगं, माझं कमरेचं काहीतरी झालं. खेतोबा खाली वाकूनच ओरडला. लैराई क्षणभर सुन्न झाली. तिचा राग विरघळला. अपराध गंडाने मन गडगडू लागले. खेतोबा, क्षमा कर. मी हे असे करायला नको होतं, ती हळू आवाजात म्हणाली. पण वेळ निघून गेला होता. खेतोबाची ती वाकलेली कंबरच पुढे त्याच्या ओळखीचा भाग बनली. खेतोबाच्या ओरडण्याने अवकाश भरून गेला होता. हे पाहून मागून आलेली केळबाई स्तब्ध झाली. खेतोबा, काय झाले रे तुला? तिने धावत जाऊन त्याला धरले, पण त्याची कंबर तशीच राहिली. तिने क्षणभर लैराईकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर अपराधगंड दिसताच केळबाईचा संताप उफाळून आला. लैराई, तुझं मन इतकं कठोर आहेस? तू निखालस नाहीसच. असे म्हणत तिने लैराईसाठी तिच्या पावित्र्यावर घाला घालणारा शब्द उच्चारला. हा शब्द ऐकून लैराईच्या काळजात चर्र झाले. ती काही क्षण गप्प राहिली, पण तिच्या डोळ्यात आता राग नव्हे, स्वाभिमान होता. ती हळूहळू पुढे आली. मी अपवित्र? ताई, माझ्या मनात कधीही तुझ्याबद्दल तिरस्कार नव्हता. तू माझ्या पवित्रतेवर शंका घेतलीस, म्हणून आता मी स्वतःला सिद्ध करीन. मी अग्निदिव्य करीन. माझे पावित्र्य सिद्ध करण्यासाठी जळत्या अग्नीतून चालून जाईन, जेणेकरून माझी पवित्रता साऱ्या विश्वाला कळेल. केळबाईला एकदम भान आले, पण ती आता काही बोलणार इतक्यात लैराई तिथून निघाली. लैराईच्या डोळ्यात ठाम निश्चय होता. तेज पावलांनी ती थेट शिरोग्रामच्या दिशेने निघाली. पाठीमागून केळबाई तिच्याकडे बघत उभी राहिली. हे मी काय केले? ती स्वतःशीच कुजबुजली. माझ्या एका शब्दाने ती इतकी दुखावली. मी कधीच तिच्या पवित्रतेवर खरोखर शंका घेतली नव्हती. तो माझा राग होता, क्षणिक राग. ती मूक झाली. काही क्षणाने तिने गगनाकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
लईराई, जर तुझ्या अग्निदिव्याचा निर्धार खराच असेल तर मीही अग्निदिव्य करीन. मी सुद्धा डोक्यावर पेटते माले घेऊन नाचणार. ती पण तिथून निघाली आपल्या मनशुद्धतेचा पुरावा देण्यासाठी. पुढे लईराई शिरोग्रामी म्हणजे शिरगावी, केळबाई मये गावात, मोरजाई मोरजीत, महामाया मुळगावात, अजादीपा अरबी समुद्रात असलेल्या अंजदीप बेटावर, मीराबाई म्हापशात, शीतळादेवी पाताळात अदृश्य झाली आणि खेतोबा वांगणात स्थायिक झाला. अशी ही माता लईराई आणि तिच्या 7 भावंडांची कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ती जरूर कळवा. जय जगदंबोदयोस्तु.